तर आता मी आहे भोरमध्ये आणि हा बघा आपण ट्राय करतोय कुंदा चहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षास ट्रॅव्हल व्लॉग. आणि मी स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी चाललेली आहे पुण्याजवळ असलेल्या भोर तालुक्यामधला नेकलेस पॉईंट या ठिकाणी. पुण्यापासून साधारणतः आपल्याला जायचं आहे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आणि आपण जायचं आहे भोर घाटामधून आणि इथं आपल्याला लागणार आहे हा नेकलेस पॉईंट. तर आता सध्या मी आहे भोरमध्ये, म्हणजे भोरला जायचं आहे आपल्याला आणि भोरला एका फंक्शनला चाललेले. तर जाता जाता इथं रस्त्यावर बघा हा नेकलेस पॉईंट आहे. तर खूप वेळा थांबले मी या ठिकाणी, पण जाता जाता इथं लोक थांबतातच कारण गर्दी बघू शकता बघा. खूप छान पॉईंट आहे आणि या साईडला बघा सगळ्यांनी गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत. तर आत्ता पण हा पॉईंट खूप छान दिसतो आणि पावसाळ्यात तर विचारायच नको, पूर्ण जी नदी आहे ती आपल्याला गोल साईडने बघायला मिळते. तर आता इथं तुम्ही बघू शकता बघा, खूप सारी लोक या पॉईंटला आलेली आहेत आणि फोटो काढत आहे कारण की पॉईंट तसा खूप सुंदर आहे बघायला. तर आता आपण पुढे जाऊन बघूया. तर इथं तुम्हाला नदीचा आकार नेकलेस सारखा दिसतो. याचं कारण म्हणजे इथं नीरा नदी आणि गुंजवणा नदी एकमेकींना मिळतात आणि हे जे नदीचं वळण आहे अगदी मोत्याच्या नेकलेस सारखं दिसतं आणि म्हणूनच या पॉईंटला नेकलेस पॉईंट असं म्हणतात. आणि या ठिकाणी खूप सारे पर्यटक हा पॉईंट बघायला येतात. नेकलेसच्या आकाराचं आहे सगळीकडे, म्हणजे नदीच आहे पूर्ण बघा. हे निसर्गाने स्वतःच केलेलं आहे त्याच्यामुळं ह्याला नेकलेस पॉईंट म्हणतात. खूप वेळ आलेले आहे. चांगलं झालं वातावरण, म्हणजे जास्त पाऊस नाहीये. चला कसं आहे नेकलेस पॉइंट? नेकलेस पॉइंट कसा आहे? तर नेकलेस पॉइंट पासून पुढे आल्यानंतर ना आपल्याला जी नीरा नदी आहे ती दिसते आणि नीरा नदीच्या समोरच म्हणजे पुढे आपल्याला भाटघर डॅम बघायला मिळतं. आणि पावसाळ्यात हे डॅम खूप छान दिसतं, पण आता सध्या खूप लेट झाला आहे, म्हणजे संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे ते बंद आहे. म्हणून मी तिकडं त्या साईडला जाणार नाही आहे. थोडं लवकर आले असते तर माझा प्लॅन होता जायचा तिकडे, त्याच्यामुळं आपण ते नेक्स्ट टाईम बघूयात. आणि सरळ आपण या ठिकाणाहून पुढं गेल्यानंतरनं आपल्याला जो वरंधा घाट आहे तो लागतो. म्हणजे महाडला जर जायचं असेल, तामिनी घाटामधून पण आपण महाडला जातो, पण जर दुसऱ्या घाटाने म्हणजे वरंधा घाटाने जर महाडला जायचं असेल तर तो हाच रूट आहे. लास्ट इयर मी आलेले रोडचं काम चालू होतं, रोड खूप खराब होता, आता बऱ्यापैकी रोड झालेला आहे. आणि वरंधा घाट पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो. तिथं जरा दरड वगैरे कोसळण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपली योग्य ती काळजी घेऊन एकदा तरी पावसाळ्यात वरंधा घाटला नक्की जाऊन या आणि मला नक्की सांगा की वरंधा घाट कसा आहे. तर आत्ता आपण पोहोचलो आहे भोर या गावामध्ये आणि इथं बघा तुम्ही बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे. इकडनं आतमध्ये गेल्यानंतरनं लेफ्ट साईडला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे तो पाहायला मिळतो. तर आत्ता मी पोहोचले आहे भोर या गावामध्ये. खरं तर भोर गाव खूप मोठं आहे आणि इथं खूप सारे ऐतिहासिक जे वाडे आहेत ते आपल्याला आतल्या बाजूला पाहायला मिळतात. नेक्स्ट टाइम मी नक्की तुम्हाला दाखवेल. कुंदा टाकतात ना, चांगला लागतो का? हो चांगला पिऊन तर ठीक आहे, बघतो पिऊन. आणि तुम्हाला साधा ना? ठीक आहे, एक मिनिट. हा हे घ्या कुंदा चहा. थांब ना. हा कुंदा चहा बरोबर कसं काय रोल पिऊ? तर हा हे बघा कुंदा चहा, भोरचा कुंदा चहा ट्राय करू आपण. तर आता मी आहे भोरमध्ये आणि हा बघा आपण ट्राय करतोय कुंदा चहा. हा बासुंदी चहा आहे आणि ह्याच्यात कुंदा टाकलाय ना, कुंदा तो वरनं कुंदा टाकलाय, तो आता मिक्स करायचा आहे आणि ट्राय करू.
तर मी सध्या डाएटवर आहे. गोड मी खात नाहीये. चहा पण मी विदाऊट शुगरच पिते, पण आता ट्राय करू आपण. अरे बापरे, खूपच गोड आहे, पण टेस्ट खरंच चांगली आहे. तर आपण आलेलो आहे बघा इकडे या साईडला. काय दुकानाचं नाव आहे? पुरंदर ना. तर मी आता आहे पुरंदर बासुंदी चहा या ठिकाणी भोरला. पाऊस बघा छान पडतोय आणि मस्त चहा पितोय आपण. आणि चहा खरंच